खाजगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याकरता राज्यातील तब्बल 19 शेतकऱ्यांनी आपली किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महत्त्वाची ही बातमी आहे। 19 शेतकऱ्यांना आपल्या किडन्या विकाव्या लागलेल्या आहेत। खाजगी सावकाराच्या कर्जजाचामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर किती भयानक परिस्थिती ओढावली आहे याचं हे वास्तव आहे। गृह विभागाने महाराष्ट्र विधानसभेमध्ये लेखी उत्तर देताना ही माहिती दिली। ही माहिती समोर येताच सभागृहात खळबळ उडाली। शेतकरी कर्जाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली। गृह विभागाच्या माहितीनुसार ही प्रकरणे प्रामुख्याने चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमधली आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत, भाजप आमदार अतुल भातखळकर आणि उमरखेडचे आमदार संजय मेश्राम यांच्यासह अनेक सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना गृह विभागाने ही माहिती दिली आहे। सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये सावकाराच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत असल्याच्या तक्रारी, तसंच या माध्यमातून आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी अवयव तस्करीचं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात आला। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत। प्रणाली, हा विषय खरोखरच गंभीर होता। सावकाराचे पैसे द्यायचे, तो जाच करत होता, पाठी लागत होता, म्हणून किडन्या विकाव्या लागलेल्या आहेत आणि त्या इतर राज्यांमध्ये जाऊन विकल्या गेलेल्या आहेत असंही समोर आलं। काय सांगाल? फक्त इतर राज्य नाही तर परदेशातल्या कंबोडिया इथल्या एका रुग्णालयाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे। परराज्यात जायचं, तिथे किडनी काढायची आणि त्यानंतर ती परदेशात विकायची, असं हे संपूर्ण रॅकेट असल्याचं उघडकीस आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आपण पाहत होतो की आतापर्यंत शेतकरी हे आत्महत्या करत होते, परंतु आता ही परिस्थिती, खाजगी सावकाराच्या जाचाची परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे की हे शेतकरी आपल्या किडन्या सुद्धा विकतायत। एक मोठं रॅकेट सुद्धा यामध्ये असल्याचं दिसून येत आहे, कारण या सगळ्या जे शेतकरी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मध्यस्थाची भूमिका निभावणारे सुद्धा काही लोक याच्यामध्ये आढळून येत आहेत। रुग्णालयांमध्ये जायचं, तिथे किडनी काढायची आणि त्यानंतर ती किडनी परदेशात विकायची, असं हे संपूर्ण रॅकेट आपल्याला दिसून येत आहे। आत्ता शासनाने जी माहिती दिली आहे त्यानुसार राज्यातल्या 19 शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं सावकाराचे पैसे फेडण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी आपल्या किडन्या विकलेल्या आहेत। अत्यंत भयंकर परिस्थिती आहे। म्हणजे अनेक वेळेला वैतागून लोक असं म्हणायचे की आता काय किडन्या विकायच्या का, तर खरंच तशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली दिसून येते। अत्यंत दुर्दैवी हा प्रकार राज्यामध्ये घडत असल्याचं दिसून येत आहे। शेतकऱ्याची परिस्थिती किती गंभीर आहे आणि खाजगी सावकारांचा जाच हा किती भयंकर आहे हे यातून उघडकीस आलेलं आहे। आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये संबंधित जे खाजगी सावकार आहेत त्या सावकारांवर काय कारवाई होते, खरं तर खाजगी सावकारांच्या विरोधात असलेले जे कायदे आहे त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाहीये का, त्याच्यावर काही निर्बंध आणण्यामध्ये आपण अपयशी ठरतोय का, या सगळ्या गोष्टीचा विचार राज्य सरकारला, गृह विभागाला या निमित्तानं करावा लागणार आहे। कारण हे प्रकरण अत्यंत गंभीर, 19 अशी प्रकरणं पुढे आलेली आहे आणि दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या चंद्रपूर, त्यानंतर अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातले हे शेतकरी आहे आणि त्यामुळे हे लोण काही फक्त विदर्भापुरतं मर्यादित आहे असं नाही, तर संपूर्ण राज्यामध्ये हे लोण पसरलंय असं आपल्याला दिसून येत आहे। नक्की, आणि त्याच्याविषयी सभागृहामध्ये चर्चा झाली, खळबळ उडून गेला हा प्रश्न। ही फार बाब महत्त्वाची आहे। धन्यवाद प्रणाली, आपण माहिती दिली त्याबद्दल। पुढे जाऊया। मवियामधून कुणाला राज्यसभेची उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आता वाढलेली आहे। मवियाकडून राज्यसभेकरता शरद पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। याच मुद्द्यावर जयंत पाटील हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। विधिमंडळामध्ये किंवा मातोश्री निवासस्थानी जयंत पाटील उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत असं कळतंय। जयंत पाटलांनी राज्यसभा उमेदवारीच्या मुद्द्यावर कालच काँग्रेस नेत्यांची भेट घेतली होती। सगळ्यांचाच आग्रह आहे आणि हे खरंच म्हणजे भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं। आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल
तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया. खरं तर हे प्रेमाचं नातं आहे. सगळ्यांचीच इच्छा आणि भावना ही आदरणीय पवार साहेबांचं त्यांच्यावरचं प्रेम आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला मी स्वतः आणि आमच्या पक्षातले सगळे वरिष्ठ नेते अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना राज्यसभेवर जावं याच्यासाठी आपण एकत्र एका मताने आपण सगळे एकत्र जाऊया पुढे अशी विनंती अर्थातच आम्ही करणार आहे. आदरणीय पवार साहेबांच्या अनेक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने एकूण 60 वर्ष पूर्ण ते ह्या सेवेमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या मायबाप जनते आणि भारताच्या अनेक राज्यांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं, साथ दिली आणि या 6 दशकाच्या या प्रवासाला पुन्हा एकदा आशीर्वाद मिळून ते काम पुढे त्यांनी न्यावं अशी सगळ्यांची एक भावना आहे. साहजिकच आहे, काही दिवसापासून राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक लोकांनी आदरणीय पवार साहेबांनी निवडणूक लढवली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आमच्या सुद्धा लोकांची म्हणणं असंच आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पण असं लोकांचं म्हणणं आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांचं, मी असेल जयंतराव असतील, आम्ही सुद्धा या बाबतीमध्ये महाविकास आघाडीची एकत्र बैठक करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतोय. आम्ही स्वतः काँग्रेसच्या असलेल्या प्रमुखांशी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर मी आणि जयंतराव जी आम्ही सगळेजण उद्धवजी ठाकरे जे आहेत त्यांच्याशी पण भेट घेऊन या राज्यसभेच्या जागेसंदर्भातून चर्चा करणार आहोत. प्रत्येक पक्ष हा आमचा उमेदवार जावा, आपला उमेदवार जावा म्हणून आपलं मत व्यक्त करतो, पण शेवटी जाणार एकच उमेदवार. आता तो एक कोण ह्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा. तो एक कोण ते 3 पक्ष ठरवतील, पण एक मात्र नक्की की माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहेत. याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. विधान भवनामध्ये काँग्रेस पक्षातील आमदारांची अंतर्गत खलबतं सुरू आहेत. राज्यसभेबाबत पाठिंबा देताना विधान परिषदेच्या एका जागेवर काँग्रेस दावा करणार आहे. विधान परिषदेमध्ये राजेश राठोड यांची टर्म संपत असल्यानं काँग्रेस पक्षाची सावध भूमिका बघायला मिळते. शरद पवारांच्या पक्षाकडून राजकीय भूमिका स्पष्ट करण्याबाबत काँग्रेस पक्ष आग्रही आहे. जेव्हा अशी निवडणुका येतं त्या टायमाला तुम्ही बघा सगळ्या पक्षामध्ये अशी चर्चा होत असते. मग आता आमचा महाविकास आघाडीचा असू द्या किंवा त्यांचा असू द्या, त्यांच्यामध्ये पण हेच चर्चा चालू आहे ना की खासदारकी कोणाला द्यायचं किंवा आमदारकी कोणाला द्यायचं. तशीच आमच्यामध्ये पण चालू आहे. पण ज्यापर्यंत सगळे लोक एकत्र बसून निर्णय घेत नाही त्यापर्यंत असं सगळं चर्चा चालू राहणार. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरा कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह 12 प्रमुख नेते भाजपचे उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली असं सूत्रांकडून कळतंय. राज्यसभेकरता विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, भागवत कराड यांच्यासह अजून काही नावांची चर्चा झाली असं कळतंय. दरम्यान कोर कमिटीत ज्या नावांची चर्चा झाली त्या नावांचा प्रस्ताव दिल्लीत चर्चेकरता पाठवला जाईल. याच मुद्द्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचीही भेट घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. मवियाकडून राज्यसभेची उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याकरता आज मवियाची पुन्हा बैठक होईल असं कळतंय. शरद पवारांच्या नावाची मवियाकडून जोरदार चर्चा आहे. आदित्य ठाकरेंची मात्र वेगळी भूमिका असल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय. आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा होईल असंही कळतंय.